नमस्कार. कुक विथ योगिता मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण वांग्याच्या भरीतची रेसिपी बघणार आहोत. तर आता वांग्याचं भरीत तर सगळेच जण बनवतात, पण प्रत्येकाची पद्धत बनवण्याची वेगवेगळी असते. तर एकदा माझ्या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा. तर इथे मी अर्धा किलो ही वांगे घेतली आहेत आणि वांग्याचे जे वरचा भाग आहे तो कट करून घेतलाय आणि या पद्धतीने वांग्याला चिरे मारून घ्यायचे म्हणजे आतपर्यंत चांगले शिजले जाईल आणि सोबतच वरून थोडंसं तेल लावून घ्यायचंय. तर मी इथे दोन्ही वांग्याला या पद्धतीने तेल लावून घेते. तर इथे बघू शकता दोन्ही वांग्यांना मी तेल लावून घेतलेलं आहे. तर आपण आता ते गॅसवर याला ठेवून भाजून घेऊया. तर सगळीकडे छान असं भाजलं गेलं पाहिजे, असं छान फिरवून फिरवून भाजून घ्यायचंय. तर इथे पूर्ण काळं होतपर्यंत आपण भाजून घ्यायचंय. तर इथे बघू शकता या पद्धतीने मी भाजून घेतलेले आहेत आणि वांग्याचा कलर बघू शकता या पद्धतीने झाला पाहिजे म्हणजे चांगले असे भाजल्या जातात. तर आता आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया. आणि हे थोडंसं थंड झालं की आपण याची वरची जी साल आहे ते काढून घेणार आहे. तर मी आता याची वरची जी साल आहे ते काढून घेते. तर वांग चांगलं शिजलं गेलं तर या पद्धतीने अलगद हे वरचं जे साल आहे ते निघतं. तर या पद्धतीने सगळे काढून घ्यायचे. रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. तर इथे बघू शकता दोन्ही वांग्याचे साल मी हे छान असे काढून घेतलेले आहेत आणि आता इथे या पद्धतीने हलकंसं कट करून इथे चेक करून घ्यायचं आहे म्हणजे वांग्याला काही कीड वगैरे असेल तर आपल्याला ती दिसेल. तर या पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे. कारण बरेचदा वांग्यामध्ये कीड असतं. तर या पद्धतीने मी सगळं चेक करून घेतलं आणि या पद्धतीने थोडंसं याला कट मारून घ्यायचं आहे. तर आता आपण याला फोडणीला घालूया. तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलाय. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घ्यायचंय. तेल छान गरम झालं की याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची, जिरं घालायचंय. तर थोडीशी इथे गोडनिमची पानं सुद्धा टाकूया. म्हणजे भाजीला टेस्ट खूप छान येते. अर्धा मिनिट परतून घेतलाय. आता याच्यामध्ये आपण हा पेस्ट टाकणार आहे. याच्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि याला असं जाडसरच ठेचून घेतलेलं आहे आणि याला सुद्धा आपण छान असं परतून घेऊया. लसूण मिरचीचा कच्चा वास जाईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर मी ते 2 ते 3 मिनिटं छान असं परतून घेतलेलं आहे. तर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. तर मी ते 2 मीडियम साईजचे बारीक चिरून घेतलेले कांदे घेतलेले आहे आणि आता याला सुद्धा छान असं परतून घ्यायचं आहे. तर कांदे हलके हलके सॉफ्ट होईपर्यंत आपण इथे परतून घेऊया. तर आता इथे बघू शकता कांद्याचा कलर बघा अगदी चेंज झालेला आहे आणि मस्त असे कांदे आपले सॉफ्ट झालेले आहेत. तर यापेक्षा डार्क नाही करायचे. तर आता आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालून घेऊया. तर एक मोठा साईजचा टमाटर मी इथे कट करून घेतलेला आहे. सोबतच थोडीशी हळद घालून घेतली आहे. धने पावडर घालून घ्यायचं आहे आणि इथे थोडासा गरम मसाला सुद्धा घालून घेतलाय. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचंय आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर इथे टमाटर हलकेसे सॉफ्ट होईपर्यंत आपण याला छान असं परतून घ्यायचंय. खूप जास्त नाही शिजले तरीही चालेल. तर बघू शकता या पद्धतीने हलकेसे सॉफ्ट झालेले आहे. तर आता आपण याच्यामध्ये शिजवून घेतलेले वांगे घालूया. सोबतच थोडेसे हिरवे वटाणे घेतले आहेत. तर ताजे वटाणे घेतलेले आहेत आणि आता याला छान असं मिक्स करून घ्यायचंय. तर चांगलं हे मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचंय. तर इथे बघू शकता आपण हे छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण याला झाकून 3 ते 4 मिनिटं होऊ द्यायचंय. म्हणजे वांगे आपण भाजून घेतलेत त्याच्यामुळे छान शिजले आहेत. पण इथे मसाल्यामध्ये चांगलं शिजलं गेलं पाहिजे म्हणून मी इथे 3 ते 4 मिनिटं छान असं झाकून शिजवून घेतलेलं आहे. आणि आता आपलं हे वांग्याचं भरीत जे आहे ते तयार झालेलं आहे. तुम्ही भाकरीसोबत चपातीबरोबर खाऊ शकता. खूप छान लागतं खायला. तर सर्वात शेवटी मी याच्यामध्ये थोडासा दाण्याचा कूट घालणार आहे. तर मी ते 2 चमचे म्हणजे जाडसरच दाणे कुटून घेतलेले घातले. तर हे घातल्याने खूप छान चव लागते. एकदा नक्की ट्राय करून बघा. हिरवी कोथिंबीर घालून घेतली आहे आणि आता याला छान असं परत मिक्स करून घ्यायचंय.
तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अगदी थोडी जरी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक नक्की करा. तर भाकरी बरोबर खाल तर याची चव तर अप्रतिम लागते. तर इथे मी एका प्लेटमध्ये याला सर्व्ह करून घेते. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. बाय बाय. टेक केअर.